अय्यो आनंदी. अय विराज कुठे जायचं आपल्याला? कुठे जायचंय? मामाच्या गावाला. आणि चला घ्या आनंदीला. आनंदीला वाटतंय सोडून जातील का काय. दीपाली घे आनंदीला. कुठे चाललो? हा म्हणजे चला माहेरी चाललो दीपालीच्या बहिणीच्या पुरीचा बड्डे. सगळे चाललो आम्ही सर्वजण आता. तर आता 6 वाजलेले आहेत. बघू आता उद्या सकाळी यायचंय. आणि विराजचं दप्तर पण चाललंय. टाइम आला तर सकाळी 8 वाजता विराजला तिथं आष्टी शाळेत सोडायचं. चल आनंदी पुढे बसायची माग. आनंदीला पुढे बसवा तू. चला बसले सगळे. विराज तर विराजचा मध्ये नंबर आहे. काय झालं? चेंगर लाव विराज. हा बरं बरं. आनंदी लाडाची म्हणून पुढे बसली. आनंदी ताटा कर. आणि विराज मोठा आहे म्हणून मध्ये बशील आहे. विराज म्हणत होता पुढे बसायचंय पण आनंदी बसून देती वय. आनंदी लगेच रडत. बाय बाय कुठे विराज? बाय 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 बाय. बाय 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 सर. चला आज आम्ही निघलेलो आहेत पुढे दादू केक खायला. म्हणजेच आमच्या आज माझ्या छोट्या बहिणीच्या मुलीचा बड्डे आहे. त्यासाठी आम्ही चाललो आज बड्डेला. तर विराजला लई केक खाऊ वाटलाय. पाळी पेरणी झाली. पावसाळा आहे पण पाऊस असल्यासारखं आमच्याकडे वाटतच नाही आहे का नाही. भेटच आहे दादू. तिकडे पुढं पुढं येतात आणि ते तसलं गायाचं माहिती का. आणि त्या गायांमधून घुसून तवा गेलतात ना त्या गायांमध्ये. काहीतरी चाललंय. त्या खराब होता पण आता छान रोड झालाय. त्याच्यामुळे काय अडचणच नाही आहे ना पिल्लू. किती छान झालाय ना. किती पळतो. झोपलं काय? झोपलं काय? काय झालंय आनंदी ना एवढी रडत होती. म्हणजे केळं मागत होती. आता केळं दिलं खायला. ते केळी खाती आता एक ना. तर रडत होती. काय कळानच का रडती. आम्ही पिशव्यात केळी घेतली होती 2 पिशव्यात. आणि मग मागितलं तर दिलंय. आता रडायची राहिली. मग वाटायला थांबलो थोडं. आणि केळीला अशा पिशव्या आणल्यात की अरे विराज तू बी लागला तोडायला. त्याला राडायची बघ. खायची तर खायची तर खाऊन दे त्याला. पण आता खायची ना तर पटकन एक खा. आणि पिशव्या किती तू हळूच घे बस. तर अंधार पडायला लागलाय. पार किती वाजले असतील? 7 वाजले असतील किंवा पार 7:30 बी वाजत आले असतील. बराच टाइम झालाय. का पटकन मग जायला. चला का. पाऊस बी नाही आणि काय आबळ आहे ना. हे का नाही. पेरून ठेवलेलं आहे सगळ्या लोकांनी. हा पण आता फक्त काय आशा आहे की पाऊस येईन पण ते काही येई नाही. पाऊस येईन पण ती 2-3 दिवसात आलाच पाहिजे तेव्हा ते पीक उगण नाही तर मग सगळं धान्यच मातीत जाईल. हा अरे विराज पडशी पडतान. दीपाली काय कणिक मळायचं काम चालू. चपात्या घेऊ लागतं मग टायमाला. हा बरेच माणसं यायचे ना. कुठे तुम्हाला पण घ्यायचं होय. बड्डे कुणाचा आहे मला सांगा. पायल बोल बरं. हॅपी बर्थडे. थँक्यू. हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या शुभेच्छा. ती लाज वाटते. हा अशी फोनवर किती सकाळी बोलत होती वारी.
फोन चार्जिंगला लावायचा आहे एक. दीपालीचा चार्जर आहे. आवरा आवरा. थांबा एक मला फोटो काढून द्या आता. बघा इकडे थोडं. हां ओके इकडे बघा एकदा. खाऊ घाला आधी थोडा. इकडे बघा. हा चला तर सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग नमस्ते. तर सकाळच्या आत्ता वाजल्यात 8 वाजल्यात सकाळच्या आणि आता निघायची गडबड आहे घरी. तर थोडासा इथला व्हिडिओ घेतो. दीपालीन मी संध्याकाळी चालतो. म्हणजे मी पहिल्यांदा सांगितलं आहे की दीपालीच्या गावी म्हणजेच माहेरी आलेलो आहे. आणि चला आता काय त्यांच्या घरी आहे. घरावर बसलो आहे, मस्त आंघोळ झाली. आता चहा प्यायचं आहे थोडंसं, तुम्हाला इथलं काय दाखवतो आणि पटकन निघायचं आहे गावाकडे, कारण विराजला शाळेत सोडायचं आहे. सकाळी सकाळी एवढी अडवण करते त्याच्यामुळे लक्ष बी द्यावं लागत आहे. रडते म्हणून फिरतोय. आता सला पावलोय मस्त आंघोळ झाल्यावर. ए विराज चल बरं खाली. खाली जा विराज, जा खाली लवकर. जसं की आपण दीपालीच्या घरी आलोत ना इकडं माहेरी, तर बघा ना इकडे एवढी हिरवळ दिसते ना, तर लय भारी. सगळीकडे कुठं बघितले तर हिरवळ आहे. आमच्याकडे एवढं हिरवळ नाही बरं का, पण इकडं बघा इकडं खाली पण हिरवळचे आणि समोर झाडं तर आहेतच हिरवे. इकडं पण शेत आहेत बघा ही हिरवळचे. म्हणजे चौबाजूनी जी आहे ना हिरवळ बऱ्यापैकी आहे. पाणी दिसतंय बऱ्यापैकी. लांब लांबवर हिरवळ दिसतंय ना असे. गिन्नी गावात बहुतेक वाटतं गिन्नी गावात ऊसच आहे काय की. इकडं बी लांबवर काय एवढं ओळखू आहे ना ह्याच्यात, पण इकडं बी गवत आणि ऊसच दिसतोय. लावायच्या बऱ्या बॉस सासरे रोड झाल्या थोडी सेवा होती. कोरा कांदा कांदा आहे ना, कांदा कोण म्हणतं कांदा परडत नाही. कांदा परडत नाही म्हणजे असा कांदा असला काय झालं परडायला. कोणचाही कांदा निवडला तर असा मोठा कांदा आहे. काय मोठे कांदे येतो हातात असा एवढा, हाता एवढा तर बसतोय. दोन कांद्यात हात गच भरतोय. हा आवरलं का? काय करता? काऊन बांधणं खेळा तर तुम्ही? एक एक खोका घेतलाय ना वाटून, बस ना आता. झाड जांभळीचं झाड आहे एकदम मस्त असं. सगळीकडेच मस्त घरीच वस्त्यात भरपूर, त्याच्यामुळे छान आहे. आला होय दामानी पायऱ्या पडत असतंय, घसरत असतंय. हा झाला चहा पिऊन चल लवकर. आवडतं की चल. कपडे घातले नवीन असतो शाळेचे. कुठं आहेत? चल चला आनंदी चला. आता आम्ही काय झालंय, आता निघलो आम्ही घरी. थोडंसं म्हणजे निघलो तिथून गाव दीपलीच्या घरी येऊन. आता त्यांच्या थोडं शेत आहे इकडे, म्हणजे दुसरं तिकडं खाली जास्त शेत आहे, तिकडं दुसरं शेत आहे. पण आलो त्या शेतापाशी, पण फोन आलता. ए विराज पुढं सर पुढं. आनंदीला पुढं घे. आनंदी पण उतरली.
आता काय झालंय, आनंदी गेली माग रडायला लागली कोण काय की, आणि विराज आलाय पुढं. आता विराजला सोडायचं शाळेत, डायरेक्ट ड्रेस घातलाय, जेवण केलंय, डबा बी घेतलाय त्याचा, आणि त्याला शाळेत सोडून मग आम्ही घरी जाणार आहेत आमच्या. आनंदी कोण रडती का बाई? रडायचं नाही, चल चला कर, बाय बाय कर. बाय मैं जा रहा हूँ मैं जा रहा हूँ स्कूल. स्कूल. अबो अबो काय बंदूक? आज गाडी गाड्या भेटतोय, नको 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 नको, ऐक ऐक. पाहुणे इथं आल्या बिला येड्यावर करतोय, चहा पितो इथं समोर शाळा आहे, आणि विराज घरात जातो म्हणतो अजून गाड्या आहेत. आता म्हणलं त्याला म्हणलं ग बस जरा थोडं चहा पिऊन दे. तुमचा बाय बाय. बाय म्हणा. येस. आनंदी चला पोहोचलोत घरी. तसं तर हरिनारायण आष्ट्याहून आम्ही निघलो होतो सकाळी 9 वाजता. त्याच्यानंतर जामगावात आलोत, म्हणजेच 5 किलोमीटर. तिथं दीपालीची मैत्रीण होती, तिथं चहा पिलोत, त्यांच्याशी थोडंसं बोललोत, आणि 5-10 मिनिटात लगेच तिथून बी लगेच निघलोत फास्टमध्ये. नंतर आलो तर आष्टी म्हणजे तालुक्यात. तर आष्टी तालुक्यात आल्याच्या नंतर मग लगेच विराजच्या शाळेत गेलोत, विराजला सोडलं. त्याच्यानंतर पुन्हा दीपालीचं एक काम होतं सिलाई मशीनच्या दुकानात, तिथं थोडंसं थांबलो, तिथून लगेच निघलोत, पुन्हा आलोत आता घरी. म्हणजे काय झालं, आष्ट्याहून जे निघलं तर आष्टी तालुका 12 किलोमीटर आहे, आणि तिथून आपलं पुन्हा गाव मांडवा गाव 10 किलोमीटर आहे. म्हणजे आमचा जवळपास 22 किलोमीटरचा प्रवास सकाळ धरून झाला. म्हणजे 9 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत, तरी आम्ही 1 तासात उरकिलं सगळं फटाफटा, आणि आलोत घरी. तर चला आता चांगला बड्डे वगैरे रात्री साजरा झाला, आणि त्याच्यानंतर मग जेवण केले, आणि डायरेक्ट झोपलो. सकाळी उठलो, आंघोळ्या सर्वांनी केल्या, विराजचं उरकिलं, विराजला डब्बा बनिला, आणि मग शाळेत बी सोडलं. तर आलो आता घरी. असा आपला आजचा प्रवास झाला, म्हणजे कालचा आजचा मिळून आज व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेलच. आणि आता आलोत घरी. आता पुन्हा थोडंसं दीपालीचं चाललेत वड्या बनायचं काम तव्यावर, आणि आनंदीत आल्या आल्या झोपली, आणि विराज तर शाळेतच गेला, तिथं सोडलं शाळेत. तर आनंदी आल्या एकदम सामसूम, कारण सकाळच्याला ना म्हणजे सकाळी तिचा टायमिंग किती असतो, कधी 9-10 वाजता झोपायचा. आज तरी उशीर झाला झोपायला तिला. आणि चला माझं पण काय तिकडूनच आंघोळ करून आल्यामुळं आता 10 वाजल्यात. आता निघायचं आहे आष्टीला. आपली ड्युटी करावं लागते. काय आहे, सगळ्याच गोष्टीमध्ये आपल्याला बी कामं करून सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करायच्या असतात. दुकानात पोहोचलोय, आणि काय सांगावा, गाडीच झाली पंक्चर. आता ही गाडी एकदम हवाच गेली, पंक्चरच झाली. तर टायर खोलावं लागेल आणि पंक्चर काढून घ्यावं लागेल, कारण मला अजून दुसरीकडे जायचं आहे, दुसरीकडे बी काम आहे अजून. तर आत्ताच पोहोचलो होतो दुकानात, तर पंक्चर झाल्यामुळं आता पंक्चर काढतो, टायर खोलून नेतो, पंक्चर काढून आणतो, मग जातो दुसरीकडे. आता टायर खोलायचं आहे. काय झालं, दुकानात आलो पार, आणि दुकानात आलो, आणि हिथं आल्यावर कळलं की गाडी पंक्चर झाली. आता पंक्चर काढायची, मला टायर खोलतो, पंक्चर काढून घेतो, कारण मला दुसरीकडं अजून एका जागेवर जायचं आहे. पटकन काय करतो, पंक्चर काढतो आणि जाऊन येतो तिथून. कारण आपली खोली असं वाटतं की पंक्चर झाली, काय करणार, पंक्चर झाली, हिला आल्यावर काय खेळा घुसला, काय केलं.